काय लातूर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कोळगाव येथे जलस्वराज अभिलेखे गायब करून भ्रष्टाचार म्हणजे दोषीला पाठीशी घालण्याचं काम कोण करण्याचं मुख्य कार्यकारी शिव करत आहे. आणि त्याने गटविकास अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्यासाठी पत्र दिलेलं आहे. परंतु गटविकास अधिकारी त्यांचं ऐकत नाहीत असं म्हणता येते, परंतु कारवाई करत नाहीत. मला कारवाई आवश्यक आहे, ॲक्शन पाहिजे. म्हणून मी आज विभागीय कार्यालय याच्या पहिल्या जर विभागीय कारवाई नाही झाली तर मी 13 ते 20 धरणे आंदोलन करणार आहे. म्हणून शिवकडे धरणे आंदोलन केलं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला. ते धरणे आंदोलन केलं तरीसुद्धा त्याने गुन्हा दाखल करा असेच पत्र दिले, परंतु गुन्हा दाखल केला नाही. त्याच्यामुळं विभागीय आयुक्त कार्यालय तिथं जर कारवाई नाही झाली तर विभागीय आयुक्त कार्यालयाला म्हणलं होतं मी की उपोषण करणार आहे, तुमच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे आणि कारवाई करा. तरीसुद्धा त्यांना जाग आली नाही, त्यांनी काही पत्र दिलं नाही. त्यामुळं मी आज सकाळपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करतो आहे. कारवाई होईल यासाठी मी मागणीसाठी उपोषण करतो आहे आणि कारवाई होईपर्यंत मी उपोषण करणार आहे. कितीचा भ्रष्टाचार आहे आणि कशात भ्रष्टाचार झाला आहे नेमका? जलस्वराज्य योजना म्हणून आहे आणि गावात न करताच जुन्या टाकीला ती योजना जोडून पूर्ण बिल उचललेलं आहे. तर बिल वगैरे MB वगैरे काही केलेलं नाही त्याने. आणि ते MB ते देत नाहीत. माहिती अधिकारात आपण विभागीय आयुक्त कार्यालयाला इथं माहिती आयुक्त कार्यालयाला आपण हे केलं, अर्ज केला. त्याच्यामध्ये सार्वजनिक अभिलेखेप्रमाणे गुन्हा दाखल करा म्हणलं तरीसुद्धा ते करत नाहीत. त्याने असा आदेशच काढून टाकला, फतवा काढून टाकला की बाबा सार्वजनिक अभिलेखेप्रमाणे गुन्हा दाखल करावा. परंतु अद्याप ती ग्रामपंचायतमध्ये बसत नाही, ते आधी नियमात बसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी ते सुद्धा कारवाई टाळली आहे. कुठल्याही मार्गानं कारवाई जर करायला गेली तर ते टाळत आहेत. अजिबात आत्तापर्यंत गुन्हा दाखल केला नाही. म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयाला मी उपोषण करतो. कोण दोषी याच्यामध्ये? दोषी म्हणजे गावातील जलस्वराज्य योजना आहे, पाणीपुरवठ्याचे अभियंते आहेत. ह्यांची चौकशी करण्यासाठी त्या लाचलुचपत विभागानं मंजुरी मागितली आहे. मंजुरी ते देत नाहीत. कारण तर ते पूर्ण अधिकारी पिसतात. खालच्याच अधिकारी 1-2 कारवाई करून ते लुटायचा प्रयत्न करतात, परंतु अजिबात ते मंजुरी ते कागद देत नाहीत. म्हणून मी ते मंजुरी मिळण्यासाठी तो उपोषण. याच्या आधी तुम्ही आयुक्ताला काही निवेदन दिलं होतं? हो, आयुक्ताला 28 तारखेला निवेदन दिलं आहे, मागच्या तारखेला 28 फेब्रुवारीला. ते आत्तापर्यंत त्यांनी काही दखल घेतलेली नाही. खाली पत्र काढलं आहे म्हणून सांगतात त्यांनी, पण काढलेलं नाही. आत्तापर्यंत काढलं आहे म्हणून मला पत्र दिले. सकाळी पत्र त्याने एक पत्र आणून दिले की बाबा तुमची असं कारवाई केलेली आहे. मग परंतु या पत्रावर बी त्यांनी तेच काय म्हणलं आहे की बाबा गुन्हे दाखल करा, पण अद्याप गुन्हे दाखल झालेले नाही. पुढची भूमिका काय असणार आहे आता तुमची? यापुढे जर कारवाई नाही तर मी उपोषण तर करायला बसलोच आहे. जर उपोषण नाही सहन झालं मला तर मी आत्मदान करीन या कार्यालयातून. आपलं नाव? मी दयानंद बाबूराव कुंभार, राहणार लकडोगा, तालुका श्रीरामपूर, जिल्हा लातूर.